नमस्ते सर. राम राम. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. जितेंद्र गौरव इंगळे, राहणार कप्तानी, तालुका बागला. बरं. आज हा जो कांदा दिसतोय सर, तुमच्या पाठीमागं दिसतोय, या कांद्यासाठी तुम्ही एक आगळा वेगळा आणि नवीन प्रयोग केला आहे सर, जो इतरांपेक्षा वेगळा आहे. तर तो काय प्रयोग केला आहे सर? आम्ही यावर्षी भाग्यलक्ष्मी डेअरी फॉर्मचा पूर्ण जो एकरचा डोस येतो तो वापरला. त्या वापरामध्ये आम्हाला म्हणजे ॲव्हरेजमध्ये खूप प्रमाणामध्ये मोठा फायदा झालेला आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी 2-3 ट्रॅक्टरचा म्हणजे फायदा झाला आम्हाला. कांदा शेती सर किती दिवसापासून करता आपण? कांदा शेती आम्ही जवळजवळ आता 16-17 वर्षापासून करत आहे. बरं सर, पूर्वीच्या पद्धतीमध्ये आणि आताच्या पद्धतीमध्ये तुम्हाला बदल का करावा वाटला? पूर्वी आणि आत्ताच्या पद्धतीमध्ये ॲव्हरेजसाठी बदल करावा लागला सर. बरं, काय काय बेनिफिट झाला सर? बेनिफिट म्हणजे कलरमध्ये फरक वाटू राहिला आणि ॲव्हरेजमध्ये दरवर्षाप्रमाणे यावर्षी एकरला 4-4.5 ट्रॅक्टर आमच्याकडे म्हणजे निघायचे, पण यावर्षी जवळजवळ 7 ट्रॅक्टरला हात लावलेला आहे. या भुरट जमिनीत समोर जी दिसते का ती, आणि ती वरच्या कोपऱ्याला जी काळी जमीन आहे का तिथे 8 ट्रॉलीचा म्हणजे 1 ट्रॉली तिथे अजून वाढलेली. खर्चाच्या बाबतीत सांगा सर. खर्चाच्या बाबतीत झालं तर 7,500-8 हजाराचा डोस आहे. याच्या तुम्हाला कॅनी दिसू राहिल्या, स्लरी दिलेल्या आहे कांद्याला पाण्यामधून. बरं, हे जे आता इथं जवळजवळ एक 5 कॅन दिसतात सर, कशासाठी यूज केलेत आणि त्याचा बेनिफिट काय झाला सर? हे कांदा महिन्याचं झाल्यावर बरं आम्ही ड्रीपमधून दिलेले आहे बरं आणि हे देताच कांद्याला लगेच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी चकाकीमध्ये खूप फरक दिसतो. बरं. जसं आपण युरियाचं कसं आज युरिया मारला लगेच तुम्हाला कांदा, तसं या नॅचरल फ्लवरिंगचं जास्त हे दिसतं म्हणजे कलर शायनिंग वगैरे चांगली आहे. एक नंबर. जमिनीमध्ये काय बदल वाटतो का सर? जमिनीमध्ये खूपच बदल वाटतो. जे कांदा काढायच्या वेळेला आहे ना, एकदम म्हणजे जे उपटायला जो त्रास होतो ना त्या एकदम इझी उपटलं जातं, म्हणजे त्याच्याने उपसा तुमचा एकदम छान येतो. आता जो कांदा तुम्ही साठवून ठेवलेला आहे साधारण किती दिवस झालेला आहे सर? तरी हा कांदा आमचा मार्चच्या शेवटी भरलेला आहे. 2 महिने झाले. हा, 2. सर, सर्रास लोक साठवण करून ठेवलेल्या कांद्यामध्ये सड वगैरे जास्त राहते, तर आपल्या कांद्यामध्ये काय दिसते का सर आता काय? तुमचं म्हणजे मागच्या वर्षी बी वापरलं होतं सर मी. मागच्या वर्षी तुम्हाला खोटं नाही सांगणार, म्हणजे फार शेवटी दिवाळीनंतर आम्ही चाळ फोडली, तरी असं कप्प्याला काही नाही, एखादा पाटी माल खराब निघायचा. बरं. 1-1.5 पाटी. आपली खतं वापरल्यानंतर साधारण किती दिवस स्टोरेजला तुम्ही माल ठेवू शकता? माझ्या हिशोबाला आहे ना 5-6 महिने काहीच टेन्शन नाही. बरं. हेच जर तुम्ही इतर कंपनीची उत्पादनं वापरली तर ठेवता येतो का? नाही, मागच्या आमच्या म्हणजे चाळी बसून जायचं आमच्या इथून मागे. जसं तुमच्या डेअरीचं वापरू राहिलो तसं मागच्या वर्षी बी आणि या वर्षी बी म्हणजे असं आता तुम्ही 2 महिन्याचं एक कप्प फोडलेलं आहे. बरं. काही म्हणजे तुम्हाला आता कॅमेऱ्याचे याच्यामध्ये तर आपल्याला सड वगैरे कुठं दिसत नाही. काहीच नाही. आता 2 महिन्याचं कांदा फोडलेलं आहे ना. हां. एकच नंबर माल निघतो. बरं, साईजच्या बाबतीत काय वाटतं सर? साईज खूप आहे ना, म्हणजे आता तुम्ही पाहून घ्या ना. हे बा, ही शेवटची साईज आहे आणि मीडियम साईज आहे. बरं. मागा म्हणजे माझ्या गोल्टीचं प्रमाण या कांद्यामध्ये नाही. आता तुमच्या भागामध्ये कांदा भरपूर शेतकरी करतात, त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल सर? आता मी तर माझ्या काकांना त्यांना सांगितलं तुम्ही आता हे वापरत जा. आता जसं माझ्या म्हणजे माझ्या काकांच्या पोरांनी माल पाहिला ते बी आता पुढच्या वर्षापासून हा डोस वापरायला. भाग्यलक्ष्मीचे एकंदरीत उत्पादनं तुम्ही बऱ्यापैकी यूज केलेले आहेत, तर तुम्ही समाधानी आहात का? एकदम म्हणजे आता या वर्षी आता पूर्ण ताकदीने अजून जवळजवळ क्षेत्र बी वाढवणार आहे मी कांद्याचं, आणि या वर्षी जास्त ताकद लावेल मी अजून. इथून पुढच्या पिकासाठी तुम्ही मागच्या वर्षी काकांनी कोबीला बी वापरलं, माझ्या काकांना बी खूप छान रिझल्ट आलेला आहे त्याचा. बरं. जेवढ्या स्लरी दिल्या ना काकांनी, काकांच्या कोबीमध्ये जवळजवळ काकांना मागच्या वर्षी 3.5-4 लाखाची कोबी झाली अर्ध्या एकरमध्ये. बरं. धन्यवाद.